नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला रसरशीत अशी बालुशाही करून दाखवणार आहे। ही बालुशाही आरामशीर महिनाभर टिकते। सांगितलेल्या पद्धतीने बालुशाही बनवली तर ती महिनाभर अजिबात खराब होणार नाही, तिला बुरशी वगैरे लागणार नाही। अगदी परफेक्ट पद्धतीने बालुशाही कशी बनवायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 4 वाट्या मैदा घेतला आहे। तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीच्या मापाने प्रमाण ठरवू शकता। तुम्हाला किती प्रमाणात करायचं असेल तर कुठल्याही वाटीच्या मापाने 4 वाट्या मैदा घ्यायचा आहे। आता मी त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेणार आहे आणि 2 चमचे घट्ट दही घालायचं आहे। दही खूप आंबट घेऊ नका, फ्रेश दही घ्या। 4 वाटी मैद्यासाठी 1 वाटी साजूक तूप मी घेतलं आहे। साजूक तूप मी फक्त पातळ करून घेतला आहे। आता मी त्यामध्ये 2 चिमूट खायचा सोडा घालते आहे। बघू शकता चिमटीने मोजून घ्यायचा आहे, खूप जास्त सोडा घालायचा नाही आहे। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळायचं म्हणजे अगदी एकत्र करून घ्यायचं आहे, खूप चोळायचं नाही आहे, फक्त एकत्र गोळा तयार करत राहायचा आहे। बघू शकता सैलसर असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे। त्याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास झाकून ठेवूया। आता मी बालुशाहीसाठी पाक बनवून घेणार आहे। 4 वाट्या मैदा घेतला होता, त्यासाठी मी 3.5 वाट्या साखर घेतली आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। आपल्याला पाक एकतारी करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी 2 वाट्या पाणी घालते आहे। पाक आता गॅसवर उकळायला ठेवूया। साखर विरघळेपर्यंत अधूनमधून हलवत राहायचं आहे। पाक आता चांगला उकळला आहे। आता त्यामध्ये मी 10-15 केशरच्या काड्या घालते आहे, हे ऑप्शनल आहे। पाक आता जवळपास तयार झालेला आहे। बघू शकता पाकाचा शेवटचा थेंब अगदी हळू पडत आहे, म्हणजे पाक जवळपास तयार झालेला आहे। बघू शकता एक तार तुटते आहे, पाक तयार झालेला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर घालून मिक्स करून घेऊया। आणि आता पाकामध्ये 2 चिमूट ऑरेंज फूड कलर मी घालते आहे, त्यामुळे बालुशाहीला मस्त असा कलर येतो। आता हे मिक्स करून घेऊया। बघू शकता पाकाचा मस्त ऑरेंज असा कलर झालेला आहे। आता त्यामध्ये लिंबाचा अर्धा चमचा रस घालूया, म्हणजे त्याचे साखरेचे कण होणार नाही। आता परत एकदा हलवून पाक बाजूला ठेवूया। पीठ अर्धा तास भिजलं आहे, तर आपण ते काढून घेऊया आणि ते असं हाताने थापून चाकूने 4-5 वेळा कापून एकावर एक ठेवून त्याचे लेयर तयार करून घेऊया। अशी प्रोसेस 7-8 वेळा करून घ्यायची आहे, त्यामुळे बालुशाहीला छान असे लेयर तयार होतात। असंच 7-8 वेळा करून घ्यायचं आहे। आणि आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे कापून घेऊया। आणि आता एक गोळा मी घेतला आहे, तो असा अलगद हातावर फिरवून घ्यायचा आहे आणि त्याची बालुशाही बनवून घ्यायची आहे। हातावर थोडंसं प्रेस करून त्याला बोटाने होल करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने बालुशाही तयार करून घ्यायची आहे। आता याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व बालुशाही तयार करून घेणार आहे। सगळ्या बालुशाही मी तयार करून घेतलेल्या आहेत। मी एका कढईत मंद गॅसवर तेल तापवायला ठेवलं आहे। 7-8 बालुशाही बुडतील एवढं तेल मी घेतलं आहे। तेल अगदी हलकं गरम करून घ्यायचं आहे। बघू शकता मी त्यामध्ये 1 गोळी टाकली आहे, तिला अगदी एखादा बुडबुड येतो आहे। आता त्यामध्ये 6-7 बालुशाही घालून घेऊया। बघू शकता तेलात बालुशाही टाकल्यानंतर अगदी थोडे थोडे बुडबुडे येत आहेत। गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे, अजिबात घाई करायची नाही। एक बाजू फ्राय होण्यासाठी जवळपास 10 मिनिटे लागतात। बघू शकता 6-7 मिनिटांनंतर आता बालुशाही थोडीशी वर आलेली आहे। आता जवळपास 10 मिनिटे झाली आहेत। बघू शकता आता बालुशाहीचा कलर थोडा चेंज झाला आहे, थोडंसं गोल्डन झाला आहे। आता एखाद्या चमच्याने हळूवार पलटवून घ्यायची बालुशाही। बालुशाहीच्या दोन्ही बाजू फ्राय होण्यासाठी जवळपास 20 मिनिटे लागतात एका बॅचसाठी। बालुशाही व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावाच लागेल। बघू शकता 10 मिनिटे झालेली आहेत। आता बालुशाही एकदम गोल्डन झाली आहे, तर आपण ती काढून घेऊया। बालुशाही काढून लगेचच कोमट पाकात टाकायची आहे। पाक गार झाला असेल तर थोडा वेळ गरम करून घ्या, जास्त उकळवायचं नाही आहे, आपण फक्त कोमट करून घ्यायचं आहे।
आणि आता त्यामध्ये बालुशाही टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित खालीवर करून सगळीकडे पाक लावून घ्यायचा आहे। बालुशाही फक्त 5 मिनिटं पाकामध्ये भिजू द्यायची आहे आणि लगेचच चाळणीवर काढून घ्यायची आहे। आता याच पद्धतीने बालुशाहीची दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेणार आहे। आता अगोदर टाकलेली बालुशाही आपण चाळणीत काढून घेऊया। चाळणी खाली एखादं भांडं ठेवायचं आहे म्हणजे त्यातला पाक सगळा खाली निथळून जाईल। आता याच पद्धतीने सगळी बालुशाही मी तयार करून घेणार आहे। बघू शकता बालुशाही तयार झालेली आहे। 10-12 तासानंतर बालुशाही छान सुकलेली आहे। अशी बालुशाही छान महिनाभर टिकते। तुम्ही सुद्धा या पद्धतीने बालुशाही नक्की करून बघा। कशी झाली ते कमेंटद्वारे मला जरूर कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।